वडील आणि मुलगा दोघेही मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले, दोघांनाही खासदार म्हणून संधी. केंद्रीय मंत्रीपदी दोघांची वर्णी असे असताना कोणी काँग्रेस पक्ष सोडला तर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही काँग्रेसवाले असाल तर त्यांना गद्दार म्हणाल आणि भाजपवाले असाल तर त्यांनी चांगली संधी शोधली असे उत्तर असेल. तर विषय तुमच्या लक्षात आलाच असेल. मिलिंद देवरा यांचा शिवसेना प्रवेश. काँग्रेसचा वारसा सोडून त्यांनी शिवसेनेचं भगवं उपकरण परिधान केलंय. यामागचं कारण कोणी काहीही सांगू, पण त्यांचा हा प्रवेश दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी झालेला आहे एवढं नक्की. दक्षिण मुंबई हा देवरांचा परंपरागत मतदारसंघ. स्वतः मिलिंद यांनी तब्बल 4 वेळा या ठिकाणावरून निवडणूक लढवली आहे. त्यापैकी 2 निवडणुकीत त्यांचा विजय आणि 2दा पराभव त्यांचा झालेला आहे. त्यांचे वडील मुरली देवरा यांनी 1980 ते 1999 या काळात तब्बल 6 वेळा ही निवडणूक येथून लढवली. त्यापैकी 4 निवडणूक त्यांनी जिंकल्यात. 1996 आणि 1999 या 2 निवडणुकात भाजपच्या नेत्या जयंतीबेन मेहता यांनी मिलिंद देवरा यांना पराभूत केले होते. या मतदारसंघाचे नेतृत्व कोणी केले होते हे ऐकून तुम्हीही चकित व्हाल. मुंबईचे अनभिक्षित सम्राट मानले जाणारे काँग्रेसचे सका पाटील हे येथील पहिले खासदार होते. येथून तब्बल 6 वेळा खासदार असलेल्या पाटलांचा जॉर्ज फर्नांडिस यांनी पराभव केला होता. ही निवडणूक त्यावेळी देशात गाजली होती. तरीही तुलनेने काँग्रेसचेच वर्चस्व या मतदारसंघावर राहिले. तर काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेला आणि वडिलांनी बांधणी केलेल्या दक्षिण मुंबईमधून 2004 मध्ये मिलिंद देवरा यांना पहिल्यांदा संधी मिळाली. ते पुन्हा 2009 मध्ये देखील विजयी झाले. राहुल गांधी यांच्या जवळ ते स्वाभाविकपणे गेले. राहुल यांनी त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देखील बहाल केले. राहुल यांच्या किचन कॅबिनेटमधील नेत्यात त्यांचा समावेश होता. पुढे 2014 पासून काँग्रेसची अवस्था बिकट झाली. त्यातून 2014 आणि 2019 या सलग 2 निवडणुकात देवरा यांना पराभव स्वीकारावा लागला. या दोन्ही निवडणुका शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी तब्बल 1 लाखांहून अधिक मताधिक्याने जिंकल्या. यावेळी भाजप आणि शिवसेना यांची युती होती. या मतदारसंघात उच्चभ्रू मलबार हिल पासून ते मोहम्मद अली जिना रोड या भागाचा समावेश होतो. अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणावरून निवडून येतात. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा मलबार हिल विधानसभा मतदारसंघ, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा कुलाबा मतदारसंघ, आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ याचा समावेश या दक्षिण मुंबईमध्ये होतो. याशिवाय शिवडी, भायखळा, मुंबादेवी हे 3 विधानसभा मतदारसंघ यात आहेत. शिवडीतून शिवसेनेचे अजय चौधरी आमदार आहेत. ते सध्या आदित्य ठाकरेंसोबत आहेत. भायखळ्याचे आमदार यामिनी जाधव या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. मुंबादेवी या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार अमीन पटेल आहेत. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीला मिलिंद देवरा यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ते मुख्य प्रवाहातून बाजूला गेल्यासारखे झाले. महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीची जागा वाटपाची बोलणी सुरू झाल्यानंतर देवरा यांचा भडका उडाला. महाविकास आघाडीत शिवसेनेला झुकते माप देण्याच्या चर्चा आहेत. त्यात दक्षिण मुंबईची जागा पुन्हा शिवसेनेकडे जाणार असल्याचे चित्र आहे. त्यानंतर यावर देवरा यांनी आक्षेप घेतला, पण काँग्रेस पक्षात त्यांची दखल कुणीही घेतली नाही. ही जागा शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या महायुतीत एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल या अपेक्षेने त्यांनी शेवटी शिवसेनेत प्रवेश केला. महायुतीच्या जागा वाटपात ही लोकसभेची जागा कोण लढवणार याचा अद्याप निर्णय झालेला नाही. भाजपकडून मंगलप्रभात लोढा हे सुद्धा लोकसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. राहुल नार्वेकर यांनाही खासदारकीचे वेध लागले आहेत. त्यांचे अनेक फ्लेक्स संपूर्ण लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसात पाहायला मिळाले होते. त्यामुळे मुळात शिंदे यांच्या शिवसेनेला हा मतदारसंघ सुटेल याची काळजी देवरा यांना घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांच्या उमेदवारीचे निश्चित होऊ शकेल. दुसरीकडे शिवसेनेकडनं अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंशी निष्ठावंत राहिलेल्या खासदारात सावंत अग्रभागी आहेत. ते दिल्लीत पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडतात. त्यामुळे देवरांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा सामना सावंत यांच्याशीच होण्याची दाट शक्यता आहे. या मतदारसंघाची रचना आधी म्हटल्याप्रमाणे मुंबईचे कॉस्मोपॉलिटन स्वरूप दाखवणारी आहे. मलबार हिल सारखा उच्चभ्रू परळ लालबाग हा मराठी प्रभाव असलेला भाग येथे आहे. तसेच डोंगरीसारखा मुस्लिम बहुल परिसरही या ठिकाणी येतो. या मतदारसंघात काँग्रेसची 3 ते 3.5 लाख मतं निश्चित आहेत. शिवसेनेला मानणाऱ्या मतांची संख्याही लक्षणीय आहे. भाजपला निष्ठावंत असलेली गुजराती, हिंदी भाषक मतांचीही संख्या या ठिकाणी चांगली आहे. येथील मुस्लिम मतदार हे शिवसेनेकडे झुकल्यास सावंत यांचे पारडे जड होऊ शकते. पण पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीवर मतदार खुश आहेत. राम मंदिरामुळे वातावरण देशभर प्रभावित आहे. या वातावरणाचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना नक्कीच होऊ शकतो. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या तिघांचे ट्रिपल इंजिन येथे प्रभाव टाकू शकेल असाही होरा आहे. त्यामुळे देवरा यांनी शिवसेनेचा पर्याय स्वीकारला. गेल्या 2 निवडणुकातील पराभवाचे त्यांना उट्टे काढायचे आहेत. देवरा यांना खरे तर 2019 मध्ये भाजपमध्ये येण्याची इच्छा असल्याची चर्चा होती, पण राहुल गांधी यांनी त्यांना रोखलं होतं.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या म्हणण्यानुसार देवरा यांनी 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधत शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण अरविंद सावंत यांची उमेदवारी रद्द करून देवरा यांना देण्यास ठाकरे यांनी नकार दिल्याचा दावा राऊत यांनी केला होता. आता देवरा यांना पुन्हा संसदेत जायचे आहे. मोदी, शिंदे आणि फडणवीस यांचे कौतुक करून त्यांनी आपला इरादा अप्रत्यक्षरित्या जाहीर देखील केला. शिंदे यांच्या शिवसेनेकडे इंग्रजीत प्रभावीपणे फाड बाजू मांडणारा नेता नव्हता. देवरा यांच्या निमित्ताने ही कमी देखील पूर्ण झाली आहे. समजा देवरा यांची लोकसभेची गाडी हुकलीच तर जून महिन्यात राज्यसभेच्या 6 जागा रिक्त होत आहे. त्यातील 1 जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सहज मिळू शकते. त्यामुळे देवरा यांच्यासाठी राज्यसभेचा पर्याय देखील खुला आहे. त्यामुळे देवरा यांच्यासाठी शिवसेना प्रवेश हा आयसिंग ऑन केक ठरू शकतो. पाहूया सत्तेच्या पटावरील मांडणी कशी होते ते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.